आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचे ते कर। मुंब्र्यातील नागरिकांनी मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली। फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग। हे बघा, मी काय चुकीचं बोललो असेल मला माफी करा। मी प्रेमाने बोलतो, यांच्याकडे पण दाखव। मी प्रेमाने बोलतो तो कशाला शिवा देतोय बघा। फडणवीसांनी मराठी माणसावर होणारा अन्याय मोडून काढला पाहिजे। संजय राऊतांची मुंब्रा प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया। याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान मोडून नुसतं बोलून चालणार नाही, सहन करणार नाही, म्हणून कठोर पद्धतीने मराठी माणसावरचं आक्रमण तुम्ही मोडून काढलं पाहिजे। सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाराष्ट्रात मराठी माणसावरचा अन्याय वाढत चाललाय। मराठी मुलाला आधी माफी मागायला लावली आणि नंतर काही मुस्लिम तरुणांनी पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली। ही वेळेत थांबवलं नाही तर चौकात मराठी माणसाला मारलं जाईल। अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात, मराठी माणसांवर सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत, हे वाढतील भविष्यात, कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात। यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल। आता मुंब्र्यात जायची भीती वाटते। कामानिमित्त मुंब्र्यात गेलो आणि माझ्या जीवाला काही झालं तर काय? मुंब्र्यात माझ्या जीवाचं काही होऊ शकतं। माफी मागणाऱ्या मराठी मुलाकडून भीती व्यक्त। अचानक मला काय असेल, दवाखान्यात यायचं असेल, मुंब्र्याला काय झालं तर मी एकटा पडलो तिथं, तर घाबर वाटते मला। ते धमक्या देतात मला, तर दमे तो ऐसे शिवा द्यायला लागलेला, लई शिवा दिले मला। माजी आमदार बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा। दिव्यांगांच्या विकासासाठी काम होत नसल्यानं राजीनामा देतोय बच्चू कडूंचं वक्तव्य। आपल्याला दिलेली सुरक्षाही काढावी, कडूंची मागणी। मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी अतुल भातखळकर, दरेकर, अमित साटम यांचं नाव चर्चेत। आशिष शेलार मंत्री झाल्यानं भाजप मुंबई अध्यक्षपदावर नवा चेहरा। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला वेग। पक्षाच्या 29 प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती। 11 केंद्रीय मंत्री, 3 राज्यमंत्र्यांच्या यादीत समावेश। जेव्हा सनातन धर्म कमजोर झाला तेव्हा आम्ही गुलामगिरीत गेलो। आळंदीतील संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य। विधानसभेतील विजयानंतर फडणवीसांनी सर्व संतांचे आभार मानले। पिंपरी चिंचवड पालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार। आमदार शंकर जगताप यांची घोषणा। शहरातील सर्व जागा लढण्याची तयारी केल्याची माहिती।